नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझे नाव सविता आहे. लग्नानंतर फक्त 4 वर्षांनी मी विधवा झाले. तेव्हा मी 21 वर्षाची होते. कारण माझ्या पालकांनी 16व्या वर्षी माझे लग्न लावून दिले होते. मी माझ्या पालकांची एकुलती एक मुलगी होते. पण मला असे वाटत होते की मी त्यांच्यावर खूप मोठा भार आहे. ते मला त्याची मुलगी म्हणत नव्हते. माझ्या जन्मानंतर माझ्या आईला कोणताही आनंद दिसला नाही आणि माझ्या वडिलांना मुलगा खूप हवा होता. म्हणूनच त्यांना मी आवडत नव्हते आणि ते नेहमीच माझ्यापासून दूर राहत होते. ते माझ्यावर मनापासून प्रेम करत नव्हते. ते मला स्वतःचेही मानत नव्हते आणि माझ्यावर खूप रागावत होते. काही कौटुंबिक शक्तींमुळे माझे वडील पुन्हा लग्नही करू शकत नव्हते. म्हणूनच तो माझा खूप द्वेष करायचे. ते नेहमीच माझ्याशी कठोरपणे बोलत असत आणि त्यामुळे त्यांनी माझं लग्न लवकर लावले. माझा नवरा एका सरकारी शाळेत शिक्षक होता. आम्हाला एक 3 वर्षाची मुलगीही होती. पण एके दिवशी शाळेतून परतताना तिचा अपघात झाला आणि ती जागीच मरण पावला. तो मला सोडून गेला. तो दिवस माझ्यासाठी संकटापेक्षा कमी नव्हता. माझ्यावर समस्यांचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी माझ्या सासरच्यांनीही मला त्यांच्यासोबत माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवले. कदाचित मी त्यांच्यावरही ओझे होते. त्यांनीही मला चांगले मानले नाही. त्यांच्या मते मी एक दुर्दैवी स्त्री होती. जणू काही मी त्यांच्या मुलाला मारले होते. मग मी शांतपणे माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. मी माझ्या आईवडिलांसोबत त्यांच्या घरी राहत होते. माझे आईवडील मला ओझे समजत होते. मी एकटी राहत होते. माझ्या मुलीची काळजी घेत होते. मग काही दिवसांनी माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न एका माणसाशी केले, ज्याला आधीच एक मुलगा होता आणि मलाही एक मुलगी होती. आम्ही सारखेच होतो म्हणून आम्ही लग्न केले. अन्यथा मला चांगले प्रस्ताव आले नसते. त्यांच्या मुलाचे नाव विजय होते आणि माझ्या मुलीचे नाव दिव्या होते. विजय माझ्या मुलीपेक्षा 1 वर्षाने लहान होता. आम्ही एकत्र होतो आणि वेळ असाच गेला. काही वेळातच दिव्या 20 वर्षाची झाली आणि विजय 19 वर्षाचा झाला. विजयचेही वडील वारले आणि तेही हे जग सोडून गेले. म्हणजे माझा दुसराही नवरा मला कायमचा सोडून गेला. तो नेहमीच आजारी असायचा आणि त्याला विविध आजारांनी घरीच ठेवले होते. पण कसे तरी कुटुंब त्यांच्या आजारपणानंतरही जगण्यात यशस्वी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर घरातील आनंद नाहीसा झाल्यासारखं वाटले. आमचे स्वतःचे घर होते म्हणूनच मला भाड्याची काळजी करण्याची गरज नव्हती आणि माझ्या घरातच एक छोटीशी राशनची दुकान होती. एके दिवशी आम्ही झोपेतून सर्व झोपलो होतो तेव्हा अचानक मला खूप मोठा आवाज ऐकू आला. माझे हृदय धडधडत होते. मी खूप घाबरले. मी पाहिले की तो आवाज विजेच्या खोलीतून येत होता. मी त्यांच्या खोलीकडे गेले आणि खोलीचे छत पडलेले पाहून मला धक्का बसला. हे पाहून मला भीती वाटली. गोष्ट अशी होती की विजय या छताखाली दबला तर नाही ना. जवळ जाऊन पाहिले तेव्हा विजय तिथे नव्हता. तो बाथरूममध्ये जायला उठला असेल आणि म्हणूनच त्याचा जीव वाचला. मी देवाचे आभार मानले की विजयला दुखापत झाली नाही. हे चांगले झाले. जर त्याला काही झाले असते तर मी त्याचा दिवंगत वडिलांना कसे तोंड दिले असते. पण आता आमच्याकडे पत्रा पुन्हा बसवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. खोली गोंधळलेली होती. संपूर्ण पत्रा कोसळला होता आणि आम्ही ते तसेच ठेवले होते. त्यानंतर तर मी माझा पलंग स्वयंपाकघरात ठेवला आणि दोन्ही मुलांना एकाच खोलीत झोपायला सांगितले. कारण बाहेर खूप थंडी होती आणि कोणीही बाहेर झोपू शकत नव्हते. खोलीत फक्त एक बेड आणि एक कॉट होता. 2 लोकही क्वचितच झोपू शकते. आता ते दोघेही एकाच खोलीत झोपायचे. ती एक सक्ती होती. आम्ही काय करू शकतो. खोलीत एक दुकान होते आणि माझ्या पतीने घरात 3 खोल्या बांधल्या होत्या. आमच्या तिघांसाठी खोल्या चांगल्या होत्या, पण दुकानासाठी कॅमेरा देखील आवश्यक होता. आता ती एक सक्ती होती. आम्ही काय करू शकतो. आम्हाला जगायचे होते. एके दिवशी माझा मुलगा माझ्या मुलीच्या खोलीत झोपला होता. तेव्हा सकाळी लवकर काहीतरी घडले ज्यामुळे मला आश्चर्य वाटले. विजय आधीच उठला होता आणि नाश्ता करायला बसला होता. तर दिव्या अजूनही झोपलेली होती. ती इतकी घाबरून झोपली नव्हती. पण आज ती इतकी घाबरून का झोपली होती. तिला सकाळी लवकर उठण्याची सवय. मी तिला हाक मारायची पण ती उठली नाही. थोड्याशा भीतीनंतर मी तिच्या खोलीत गेले आणि तिला तपासले, पण ती बेशुद्ध पडली होती. मी घाबरले. मी विचार करत होते की तिला काय झाले असेल. मी लगेच विजयला जवळच्या डॉक्टरांना बोलावायला सांगितले. डॉक्टर आल्यावर ते म्हणाले, ती बेशुद्ध पडली आहे. मुलगी खूप कमकुवत आहे आणि तिला दृष्टी नाही. तिला कोणतेही जड काम करू देऊ नका. फक्त तिला आराम करू द्या. तिला चांगले जेवण, फळे इत्यादी खायला द्या. ती बरी होईल. विजय शुद्धीवर आल्यावर मी तिच्याकडे गेले आणि तिला विचारले की काय झाले. ती रडू लागली आणि म्हणाली, अशीच बसून राहिल्याने
मला चक्कर आली होती. मला चक्कर येऊ लागली आणि मी बेशुद्ध पडले. मी माझ्या मुलीला आराम करायला सांगितला आणि मी तिच्यासाठी नाश्ता बनवला. मी नाश्ता आणले तेव्हा मी पाहिले की ती तिच्या खोलीत नव्हती आणि बेडवर चादर नव्हती. मी बाहेर जाऊन तिला शोधले. ती बसून चादर घडी करत होती. मी तिला विचारले, तू चादर का घडी करत आहेस? तुला बरे वाटत नाही आहे? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे. मी तिला ओरडले आणि तिला ओढून तिच्या खोलीत जाऊन नाश्ता करायला सांगितले. काहीतरी खाऊन पिऊन घे, मगच तू बरी होशील. ती म्हणाली, नाही, मला ही चादर धुवायची आहे. आपल्या घरात बेडवर ठेवण्यासाठी फक्त एक चादर आहे. मी विचारले, तुला अचानक ही चादर धुण्याची वेळ का लागली आहे? इतकी मोठी चादर नव्हती की तू ती धुवायला बसली असलीस. ते सोड, मी स्वतः ही चादर धुते. उठ इथून. तिने माझे ऐकले नाही आणि छतावर चादर सुकवायला गेली. त्यानंतरच तिने नाश्ता केला. मग थोड्या भीतीने मी ती झोपायला गेली आणि विजयही कामावर गेला होता. मी त्याला फक्त 12वीपर्यंत शिक्षण दिले होते आणि तो एका मोबाईलच्या दुकानात काम करत होता. तो खूप मेहनती होता. घरचे राशनचे दुकान मी स्वतः चालवायचे, कारण बहुतेक ग्राहक लहान मुलेच येत असत. दिवस असाच गेला. विजयने मला सांगितले की तू आज जेवण बाहेरूनच करून आला आहे आणि दिव्या आधीच खोलीत झोपली होती. तोही खोलीत जाऊन झोपला. मी माझा पलंग स्वयंपाकघरात ठेवला होता आणि कपडे बदलल्यामुळे मला झोप येत नव्हती. मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. माझा दुसरा नवरा माझ्याशी खूप चांगला होता आणि त्याने माझी खूप काळजी घेतली. त्याने मला माझ्या पहिल्या लग्नाची आठवण कधीच दिली नाही आणि तो नेहमीच माझ्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून मानत असे. मी विजयला कधीच सांगितले नव्हते की तो माझा सावत्र मुलगा आहे. त्याने माझ्या प्रेमालाही स्वतःचे मानले होते. तो मला त्याच्याच आईपेक्षा जास्त प्रेम करत असे आणि माझ्या ऐकतही असे. घरात तो एकमेव पुरुष होता. तो आमचा एकमेव आधार होता. अन्यथा आम्ही दोघी महिला काय करू शकत होतो? तोही चांगले करत असे. मी त्याला खाजगीरित्या पुढील शिक्षण घेण्यास सांगितले होते, कारण जर त्याच्याकडे चांगली पदवी असेल तर त्याला चांगली नोकरी मिळेल. तो माझ्या म्हणण्यानुसार सर्व ऐकत असे. सकाळी लवकर पुन्हा काहीतरी घडले ज्यामुळे मला धक्का बसला. दिव्या पुन्हा बेशुद्ध पडली आणि यावेळी तिच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटले की तिचे सर्व रक्त वाहून गेले आहे. ती पूर्णपणे फिकट झाली होती. मग डॉक्टरांना फोन केला आणि त्यांनीही तेच सांगितले जे मी तिला आराम करायला सांगितले होते. तुम्ही तिला खायला दिले. मी त्यांना सर्व काही सांगितले. मी म्हणाले की मी तिला तीच डाळ भाज्या आणि फळे खायला दिली होती. मी तिला दिवसभर कोणतेही काम करायला लावले नव्हते. मग डॉक्टर म्हणाले, ती पुन्हा इतकी कमकुवत कशी झाली? तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घ्या, अन्यथा तुमच्या मुलीचा जीव धोक्यात येऊ शकतो. कारण अचानक असंच बेशुद्ध पडणं आणि काही तास बेशुद्ध राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. डॉक्टरांनी गांभीर्याने सांगितलं आणि काही वेळानंतर ते निघून गेले. मग जेव्हा दिव्या शुद्धीवर आली तेव्हा मी तिला सांगितलं की जर तू पुन्हा काही काम केलेस तर माझ्या वाईट कोण नसेल. पण काही वेळानंतर मी पुन्हा तिच्या खोलीत गेले. तेव्हा ती काय करत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं. ती पुन्हा बेडशीट दुमडत होती. यावेळी मी तिला दुरून पाहत होते, कारण ती जे काही करत होती ते सामान्य नव्हतं. ती बेशुद्ध अवस्थेतून उठली आणि चादर दुमडत होती. काय चाललंय? ती हे सगळं का करत होती? जेव्हापासून माझा मुलगा तिच्या खोलीत झोपायला लागला तेव्हापासून ती हे करत होती आणि बेशुद्ध पडत होती. विजय तिच्यासाठी सावत्र भावासारखा होता, पण ते लहानपणापासून एकत्र होते. दिव्या तिच्यापेक्षा मोठी आहे. दोघांमध्ये सख्या भावंडांसारखे प्रेम होते. मग काय चाललं? माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस का बिघडत चालली होती? मी तिला काय चाललंय याचा विचार करत राहायचे. एक स्त्री मुलाला जन्म देते तेव्हा ती अशक्य होते. जेव्हा ती असे करते तेव्हा तिच्यात काहीच शक्ती उरत नाही. पण तरुण मुलींना असे बेशुद्ध होणे सामान्य नव्हते. दुसऱ्या दिवशी तिने चादरी धुवून छतावर वाढवल्या. ती आजूबाजूला असे पाहत होती जणू मी तिला पाहिलेच नाही. मी घराच्या खिडकीतून हे सर्व पाहत होते. मी तिला असे वाटू दिले नाही की मी तिला पाहत आहे. पण माझी मुलगी काय करत होती? ती परत बेडवर पडली आणि चादरी तिच्यावर ओढली, जेणेकरून मला खाली काहीही दिसले नाही. त्याखाली बेडशीट आहे की नाही हे मला माहीत नव्हते. मी तिला नाश्ता करायला लावला आणि औषध दिले. आमचे दुकान चांगले चालत नव्हते. आमच्या दुकानात कोणतेही मोठे ग्राहक आले नाहीत. फक्त मुले गोळ्या आणि चॉकलेटी खरेदी करण्यासाठी येत असत, जे 5 ते 10 रुपये देऊन निघून जात असत. गोष्टी अशा प्रकारे चालणाऱ्या नव्हत्या. मी खूप काळजीत होते, पण मी माझ्या मुलांना हे कधीच सांगितले नाही. मी विजयलाही काहीही सांगितले नाही, कारण तो आधीच नोकरी करत होता. जर मी त्याला हे सांगितले असते तर तो आणखी काळजीत पडला असता. पण मी स्वतः खूप काळजीत होते.
शिवाय डॉक्टरांनी मला माझ्या मुलीला चांगले अन्न खायला देण्याचा सल्ला दिला होता. पण मी डाळ आणि चपाती देखील खाऊ शकत नव्हते. घरचा खर्च भागवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. पण एके दिवशी काहीतरी खूप विचित्र घडले. मी माझा मुलगा विजय आणि दिव्या अशा गोष्टींबद्दल बोलताना ऐकले जे मला समजत नव्हते. दिव्याचा ओरडण्याचा आवाज आला. हे बाजूला ठेव माझा मुलगा. दिव्या, आधीच तुझी तब्येत बिघडली आहेस. हे चालणार नाही. जर तुला इतका त्रास होत असेल तर आपण हे सर्व करू शकत नाही. माझा मुलगा म्हणाला, नाही, मला हे करायचे आहे. अशा संधी वारंवार येत नाहीत आणि मला कसे कळेल असते की हे सर्व माझ्यासोबत घडेल. मला माहिती नव्हते की माझ्यात इतकी ताकद नाही. माझा मुलगा, आता तुला माहिती आहे की मी तुझा जीव पणाला लावू शकत नाही. मग माझी मुलगी म्हणाली, नाही, फक्त 2-4 आठवड्यांची गोष्ट आहे. त्यानंतर तुला ही संधी मिळणार नाही. हे सर्व काय घडत होते मला समजत नव्हते की हे दोघे कशाबद्दल बोलत आहे. एके दिवशी मी असे काहीतरी पाहिले ज्यामुळे मला रडू आले. सकाळी लवकर उठून माझ्या मुलीने पुन्हा बेडशीट धुतली आणि छतावर वाळवायला ठेवली. ती बाजूला उभी होती आणि उलट्या करत होती. मी तिला विचारले की तिला काय झाले आहे. ती घाबरली आणि उलट्या करू लागली आणि अचानक म्हणाली, मला खूप खूप वाईट वाटत आहे. मी म्हणाले, तुला वाईट वाटत आहे याचा अर्थ काय? तू असे काय करत आहेस आणि बेडशीट वारंवार का धुतेस? तू माझ्यापासून काय लपवत आहेस? जर मला कळले की तू असे काही केले आहे ज्यामुळे माझी आणि तुझी इज्जत खराब होईल, जर मी तुला कधीही माफ करणार नाही. मुलगी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आई, तू हे काय बोलत आहेस? असं काही नाहीये. तू विचार करत आहेस. असं वाटतंय की तू आज एक चांगला चित्रपट पाहिला आहेस किंवा कोणीतरी माझ्या विरुद्ध तुझ्या कानात विष ओकला आहे म्हणूनच तू अशा गोष्टी बोलत आहेस. मी असं करेन आणि जर मी ही चादर धुतली तर काय? चादर किती घाण झाली होती म्हणूनच मी ती धुवून टाकली. तुला माहिती आहे का की मला अनेक दिवसांपासून बरं वाटत नाहीये आणि मी घेत असलेल्या औषधामुळे माझ्या पोटात त्रास होत आहे. मला अस्वस्थ वाटत आहे. जर मला उलट्या झाल्या तर याचा अर्थ काही वेगळा नाही. माझी मुलगी माझ्याशी असे बोलत होती. मी तिच्या तोंडावर थाप मारली आणि ती जमिनीवर पडली. अचानक विजयही आला आणि म्हणाला, आई, तू काय करत आहेस? तू तिच्यावर हात का उचललास? मी त्याला सांगितले, हो, मी तिला मारले आहे. मी तिच्यावर हात उचलला आहे. मी हे खूप आधी करायला हवे होते, पण मी अजून त्या टप्प्यावर पोहोचले नव्हते. ज्या दिवशी मला तुझ्याबद्दल कळले त्या दिवशी मला स्वतःलाच कळले नाही की मला काय झाले आहे. माझ्या मनात जे काही येत होते तेच मी बोलत होते राहिले, जे मी असे करायला नको होते. अचानक रात्री माझे डोळे उघडले आणि मला दिसले की माझ्या मुलांच्या खोलीतील लाईट चालू आहे. तेव्हा ते काय करत होते? ते यावेळी झोपले असावेत आणि संध्याकाळी ते मला सांगत होते की आज आपण लवकर झोपू. मी खोलीजवळ गेले तेव्हा ते फक्त जागेच नव्हते तर बोलतही होते आणि आनंदही होत होते. माझा मुलगा म्हणत होता, तू खूप भाग्यवान आहेस. मग माझी मुलगी तक्रार करू लागली, हो, मी भाग्यवान आहे, पण उद्या पुन्हा जेव्हा मी आजारी असेल तेव्हा माझी आई मला पाहून खूप अस्वस्थ होईल. तू असे किती दिवस बोलत राहशील? माझा मुलगा म्हणाला, चला आणखी काही दिवस थांबूया, मग सर्व काही ठीक होईल. आज त्यांचे बोलणे ऐकून मला धक्का बसला. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि मला धक्का बसला. त्यांनी आतून दरवाजा का लावला होता? आतून दरवाजा बंद करण्याचे कारण काय होते? असो, आता वातावरण ढगाळ होत चालले होते. त्यांना दार उघडे ठेवून झोपायला हवे. मी वारंवार दार वाजवू लागले, पण असे ठोठावूनही त्यांनी अर्धा तास लावला दार उघडायला. त्यानंतर मी खोलीत पाहिले तर त्यांच्याशिवाय खोलीत कोणीही नव्हते आणि दोघेही अशा चेहऱ्याने बसले होते जणू ते नुकतेच झोपेतून जागे झाले आहेत. मी त्यांना विचारले की त्यांनी इतक्या वेळाने दार का उघडले? ते म्हणाले, आम्ही झोपलो होतो. मी म्हणाले, खोटं बोलू नका, तुम्ही लोक जागे होता आणि बोलत होता. ते म्हणाले, आम्ही यावेळी का जागे राहू आणि का बोलू? उद्या थोडी आमची परीक्षा आहे ज्याची आम्ही तयारी करू आणि जागे राहू. आम्ही झोपलो होतो. मला त्यांची कृती समजत नव्हती. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. मला त्यांचे शब्द समजत नव्हते आणि मला ते दोघेही असे बसले होते की जणू मी झोपेतून उठले. त्यानंतर मी काहीही बोलले नाही आणि तिथून निघून गेले. पण मी विचार करत होते की काहीतरी गडबड असेल. हे पाहून मला आश्चर्य वाटले. एके दिवशी मला माझ्या मुलीच्या हातावर निळे निशाण दिसले. ते जखमांसारखे मऊ होते. तिला काय लागले ते मला समजत नव्हते. मी तिला विचारले आणि ती मला म्हणाली, तिला कानात कापताना चाकू लागला, पण चाकू बोटावर लागला असता, हातावर नाही. माझी मुलगी काहीतरी होती
जे ती माझ्यापासून लपवत होती. कधीकधी ती बेशुद्ध व्हायची, कधीकधी तिच्या शरीरावर विचित्र खुणा असायच्या आणि कधीकधी ती उठून तिची चादर धुवायला जायची आणि मला खोलीत जाऊ देत नव्हती. माझे मन वेगवेगळ्या दिशेने जात होते. मला असे विचार करायचे नव्हते. ती माझी चूक होती जे मी त्यांना एकत्र राहू दिले. मी हे करायला नको होते. मी आता काय करावे याचा विचार केला. मी एका मुलाला आणि मुलीला एकाच खोलीत एकत्र झोपू द्यायला नको होते. ती माझी चूक होती. मी या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. विजय दिव्याचा सावत्र भाऊ होता. तरुणाईला दररोज बदलण्याची भीती वाटत नाही आणि सावत्र भाऊ हा सावत्र भाऊ असतो. मग मी कसे झोपू देऊ शकते? मी एका भावाला आणि बहिणीला एकाच खोलीत एकत्र झोपत होते. ती माझी चूक होती. जर आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही तर समस्या निर्माण होतीलच. आपल्याला योग्य आणि अयोग्य गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. मुले भोळी असतात आणि त्यांच्या भोळेपणामुळे अनेक चुका होतात. माझ्या मनात विचार येत राहिले. जर हे सर्व विचार खरे ठरले तर दोष माझा असेल. मी माझ्या मुलावर आणि मुलीवर लक्ष ठेवेल की एके दिवशी माझा मुलगा माझ्या मुलीसाठी काहीतरी आणत होता. मी त्याचे संभाषण गुपचूप ऐकले. तो म्हणाला, हे तुझ्या या समस्येवरचे औषध आहे. जर तू औषध घेतलेस तर सगळं ठीक होईल. त्याने गुपचूप माझ्या मुलीला त्या गोळ्या दिल्या. मला काळजी वाटली, तो तिला कोणत्या प्रकारच्या गोळ्या देत आहे, काय समस्या आहे जी दोघांनाही ती सोडवायची आहे. मला त्याबद्दल माहिती नाही आणि हे औषध का विचित्र वाटत होते. माझ्या मुलीनेही लगेच ते औषध घेतले आणि तिच्या दुपट्ट्याच्या पल्लूमध्ये लपवले. माझा मुलगा म्हणाला, रात्री झोपण्यापूर्वी ते घे, मग तू दुसऱ्या दिवशी अजिबात बेशुद्ध होणार नाहीस. आणि 2-3 दिवसांपर्यंत माझ्या मुलीला खरोखर बरे वाटले. ती बेशुद्ध झाली नाही, पण त्यानंतर कदाचित तिच्या गोळ्या संपल्या असतील आणि 1 दिवसानंतर माझी मुलगी पुन्हा बेशुद्ध झाली. माझा मुलगाही घरी नव्हता म्हणून मी परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार केला. मी हुशारीने माझ्या मुलीच्या खोलीतून चादर काढली, ती व्यवस्थित घडी केली आणि माझ्या खोलीत आणली. मला ती उघडून त्यावर काय अडकले आहे ते पाहावे लागले, ज्यामुळे माझी मुलगी सकाळी उठल्याबरोबर ती धुण्यास सुरुवात करायची आणि तिच्या आजाराबद्दल कधीही विचारही करत नव्हती. जेव्हा मी चादर उघडली आणि पाहिले तेव्हा मला सुरुवातीला काही दिसले नाही, पण जेव्हा मी काळजीपूर्वक पाहिले तेव्हा बेडशीटवर काळे केस आणि पांढऱ्या पदार्थांचे डाग होते आणि संपूर्ण बेडशीट केसांनी आणि त्या पांढऱ्या डागांनी भरलेले होते. हे पाहून मी थक्क झाले. हे केस आणि डाग काय आहेत हे मला समजले नाही, कारण ते पूर्णपणे काळे आणि लहान होते. मला आश्चर्य वाटले, पण मला हे समजले नाही. मी विचार करत राहिले की काय चालले आहे. मी माझ्या मुलीवर आणि तिच्या कृतीवर लक्ष ठेवून होते म्हणून मी मनात विचार करत होते, पण मला काहीही समजत नव्हते. मी अजून निष्कर्षापर्यंत पोहोचले नव्हते तेव्हा माझ्या मुलीला कळले की मी चादर पाहिली आहे. म्हणून ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि थोडीच घाबरलेली दिसू लागली. त्यानंतर मी तिला विचारले, काय झाले, तू काळजीत का वाटतेस? मग ती म्हणाली, आई ती चादर कुठे आहे? मग मी तिला सांगितले की मी तिचे 2 तुकडे केले आहे. असे म्हणत ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. मग मी तिचा हात धरला आणि तिला हलवले आणि मी म्हणाले, मी सर्व काही पाहिले आहे. त्या चादरीवर काय आहे ते मला सांग. हे सर्व काय आहे? तू माझ्यापासून काय लपवत आहेस? मी खूप काळजीत आहे. माझ्या मनात वाईट विचार येत आहे. ती माझ्या शेजारी बसली आणि मग माझ्या मुलीने मला असे काही सांगितले की माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या मुलीने मला सांगितले, आई जे तू विचार करत आहेस तसे अजिबात नाही आहे. खरंच तर आम्ही पाहिले होते की या घराची परिस्थिती चांगली नव्हती. घरी दुकानही चालू नव्हते आणि भाऊही जास्त कमवत नव्हता, पण आम्हाला करू शकणारे कोणतेही काम मिळत नव्हते. मग भावाच्या एका मित्राने त्याला एक काम दिले. खरं तर त्याने काही बनावट मांजरींची पिल्ले ठेवली होती ज्यांची संख्या 3 ते 4 होती, पण त्यांची काळजी घेणे त्यांच्या क्षमतेबाहेर होते. म्हणून त्याने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आणि त्यासाठी खूप पैसे दिले. खरं तर विजय दिवसभर तिथे असायचा, पण रात्री त्याला विश्रांती घ्यावी लागायची. म्हणून तो मांजरीचे पिल्ले खोलीत आणायचा आणि मी त्यांची काळजी घ्यायची. सकाळी त्यांचे केस आणि त्यांना दिलेले दुधाचे डाग बेडशीटवर चिकटलेले होते आणि मी त्यांना धुवून टाकत होते, कारण आम्हाला माहीत होते हे तुला सगळं आवडत नाही आणि आम्हाला हे सगळं सांगायचं नव्हतं. आम्ही हे सगळं काम करत आहोत. आणि त्यानंतर मला कळलं की मला मांजरीच्या पिल्लांची ॲलर्जी आहे, ज्यामुळे मी सकाळी बेशुद्ध पडायचे. विजयनेही माझ्यासाठी आणलेली औषधे याच गोष्टीसाठी होती, जेणेकरून माझी ॲलर्जी कमी होईल. आई, विजयचा तो मित्र खूप श्रीमंत आहे आणि तो आम्हाला या कामासाठी खूप पैसे देत होता. तो आम्हाला दररोज 1000 रुपये देत होता आणि आज आम्हाला घरात त्या मांजरीच्या पिल्लांचा शेवटचा दिवस होता, कारण आता तो त्यांना दुसऱ्या शहरात घेऊन गेला आणि
आम्ही इतके पैसे कमावलेत की आम्ही एक खोली बसवून देऊ शकतो आणि घरासाठी काही किराणा सामान आणू शकतो. आम्हाला माहीत आहे की तुला पाळीव प्राणी आवडत नाही, म्हणूनच आम्ही तुला त्याबद्दल सांगितले नाही. पण तुला माहीत नाही की तू भावाबद्दल काय विचार करत होतीस. तो आमच्यावर खूप संशय घेतला. तू भावाबद्दल जो विचार केला ते आमच्या हृदयात बाणांसारखे घुसले. मला माहीत आहे की तो माझा सावत्र भाऊ आहे, पण तो माझ्या सख्या भावापेक्षाही चांगला आहे. प्रत्येक वेळी त्याने फक्त आपल्याबद्दल विचार केला आहे. पण जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटते. त्याचे वडील गेले आहेत आणि त्याचे नातेवाईक आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहे. तो त्याच्या सोबत राहू शकतो, पण तो अजूनही आपल्यासोबत आहे, कारण तो आपल्याला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तो नेहमीच मला त्याची बहीण मानतो. त्याने मला कधीही काही चुकीचे म्हटले नाही आणि तो आपल्याला आधार देतो आणि आपल्यासाठी खूप काही करतो. दिवसभर काम करतो. मी रात्री त्याला मदत करायचे. तो म्हणायचा की तो रात्रीही हे सगळं करतोय. तो बिचारा दिवसभर खूप कष्ट करत होता, म्हणून मी त्याला सांगितलं की रात्री आराम कर आणि मी पिल्लांची काळजी घेईन. म्हणूनच मी त्याला मदत करत होते. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मला स्वतःवरही खूप राग आला. माझ्या मुलांच्या संगोपनाबद्दल मला काय वाटत होतं. माझ्या मुलांच्या मी किती चुकीचा विचार करत असले तरी माझी मुले त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेत. त्यांच्या संगोपनाबद्दल मी कितीतरी चुकीच्या गोष्टी विचार करत होते. मी याबद्दल विचारही करायला नको होता. आम्ही विजयला याबद्दल सांगितले नव्हते. दिव्याने त्याला हे देखील सांगितले नाही की मला संपूर्ण प्रकरण कळले आहे, कारण प्रकरण आता संपले होते आणि मी त्यांच्या नजरेत आणखी पडू इच्छित नव्हते. काही दिवसांनी विजयने खोलीत एक स्क्रीन बसवायला सांगितले आणि आता आमच्या घरातला कॅमेराही दुरुस्त झाला. हळूहळू आम्ही खूप मेहनत घेतली आणि माझी मुलगी ही घरी मुलांना देऊ लागली. आमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ लागली. हळूहळू ती इतकी चांगली झाली की आमच्या घरी साधन संपत्तीची कमतरता नव्हती आणि आयुष्य माझ्यावर खूप दयाळू होते. पण चांगली गोष्ट अशी होती की देवाच्या कृपेने मला अनेक अद्भुत आणि चांगली मुले मिळाली. मग ती माझी स्वतःची असोत किंवा अनोळखी असोत. माझी दोन्ही मुले खूप मेहनती आहेत आणि त्यांना समजते की आता त्यांच्या कष्टाचे दिवस आहेत. ते निष्क्रिय बसू शकत नाही, कारण त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे वडील नव्हते आणि मीही काही विशेष करण्यास सक्षम नव्हते. त्यांनाही कळले आणि ही खूप मोठी गोष्ट होती. देवाची कृपा आहे की आता सर्व काही ठीक आहे. मी देवाचे आभार मानते की माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडले नाही, पण ते घडू शकले असते आणि जर घडले असते तर मी ते म्हटले नसते. शेवटी मी हे सांगू इच्छिते की देवाला जे हवे ते घडते. माझी मुले खूप हुशार आहेत आणि त्यांच्या मनात असे काहीही, पण तरी मी अशा मातांना त्यांच्या मुलांशी वागताना थोडे काळजी घेण्याचा सल्ला देईन. माझ्या मुलांसोबत मी जी चूक केली ती करू नका. मी दोघांना एकाच खोलीत ठेवायला नको होते, कारण जे घडले नाही ते घडू शकले असते आणि जर ते घडले असते तर सर्व काही संपले असते. माझी मुले हुशार होती, कदाचित म्हणूनच माझ्यासोबत असे घडले नाही. तुमच्या मुलांची दिव्याने विजयला हे देखील सांगितले नाही की मला त्यांच्याबद्दल किती चुकीचा संशय आला होता. संध्याकाळी विजय घरी आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू होते. तो म्हणाला, आई, आज काम संपलं. आता त्या मांजरीच्या पिल्लांना त्याच्या मालकाने दुसऱ्या शहरात नेलं आहे. उद्यापासून आपण घराच्या छताचं काम सुरू करू. त्यांचे शब्द ऐकताच माझे डोळे पाणावले. मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि काहीही न बोलता त्याला मिठी मारली. विजय आश्चर्याने म्हणाला, आई, काय झालं? मी रडत रडत म्हणाले, बाळा, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला. तू माझ्यासाठी मुलापेक्षा कमी नाहीस. पण मीच माझ्या मनात चुकीचे विचार करत बसले. विजयला काही समजत नव्हते. तेव्हा दिव्याने त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली. माझ्या मनात झालेला संशय, माझी भीती आणि नंतर मला समजलेले सत्य, सर्व काही सांगितले. विजय काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो हसत म्हणाला, आई, तू माझी आई आहेस. तुला काळजी वाटली म्हणून तू असे विचार केलेस. मला तुझ्यावर अजिबात राग नाही, पण पुढे कधीही शंका आली तर आम्हाला थेट विचार. आम्ही तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. त्यांचे शब्द ऐकून माझ्या मनावरचे ओझे मोठे उतरले. दुसऱ्या दिवशी विजयने साठवलेले पैसे काढले. आम्ही पत्रा बसवणाऱ्या माणसाला बोलावले. काही दिवसात खोलीचे छत पुन्हा नवीन झाले. अनेक महिन्यानंतर आमच्या घरात पुन्हा सुरक्षिततेची भावना आली. दिव्याची तब्येतही हळूहळू सुधारू लागली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि औषधामुळे तसेच मांजरींपासून दूर राहिल्यामुळे तिची ॲलर्जी पूर्णपणे कमी झाली. ती पुन्हा हसत खेळत घरातील कामे करू लागली.
विजयने रात्रीचे अतिरिक्त काम बंद केले आणि पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. मला त्याचा खूप अभिमान वाटत होता. मी त्या दिवशी एक गोष्ट शिकले की गरिबी माणसाला कमकुवत बनवते, पण संशय त्याहूनही जास्त कमकुवत बनवतो. विश्वास असेल तर कोणतेही संकट लहान वाटते, पण विश्वास तुटला तर कोणतेही संकट लहान वाटते, पण आनंदी घरही उद्ध्वस्त होऊ शकते. त्या दिवसानंतर आम्ही तिघांनी एक नियम केला. घरात कोणतीही अडचण आली, कितीही मोठी असली तरी ती एकमेकांपासून लपवायची नाही. आम्ही बसून बोलायचो, उपाय शोधायचो आणि एकमेकांचा हात धरून पुढे जायचो. मला आता खात्री झाली होती की माझ्या आयुष्यात दोनदा पती गमावले असले तरी देवाने मला विजयसारखा मुलगा दिला होता आणि दिव्यासारखी समजूतदार मुलगी दिली होती. त्यांच्यामुळेच माझे आयुष्य पुन्हा उजळू लागले. त्या रात्री मी देवासमोर हात जोडले आणि एकच प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलावर कधीच वाईट वेळ येऊ देऊ नकोस. त्यांच्या प्रेमात आणि विश्वासात कधीही संशयाची भीती उभी राहू देऊ नकोस. त्या दिवसापासून आमच्या छोट्याशा घरात पुन्हा आनंद, विश्वास आणि समाधान कायमचे परतले आहे. काही महिने शांततेत गेले. घराचे छत दुरुस्त झाले होते. दुकानातही थोडीशी उलाढाल वाढू लागली होती. विजयने पुन्हा अभ्यास सुरू केला होता, तर दिव्याने शिवणकाम शिकायला सुरुवात केली. घरात आता हसू परत आले होते, पण नियतीने अजून एक अनपेक्षित वळण राखून ठेवले होते. एके दिवशी दुकानात एक तरुण ग्राहक आला. त्याचे नाव आदित्य होते. तो जवळच्या शहरातील एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करत होता. गावातील लहान दुकानदारांना आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तो विविध योजना समजावून सांगत होता. सुरुवातीला दिव्या त्याच्याशी फक्त कामापुरतेच बोलत असे, पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की दिव्या अत्यंत कष्टाळू असूनही स्वतःची स्वप्ने नेहमी घरासाठी बाजूला ठेवते. एक दिवस आदित्य म्हणाला, दिव्या, तू इतकी छान शिवणकाम करतेस, मग स्वतःचा छोटासा व्यवसाय का सुरू करत नाहीस? दिव्या हसून म्हणाली, स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत, पण पूर्ण करायला लागतात. ही गोष्ट विजयने ऐकली. त्याने काहीही न बोलता स्वतःच्या बचतीतील पैसे काढले. काही दिवसांनी तो एक नवीन शिवणयंत्र घेऊन घरी आला. दिव्या आश्चर्यचकित झाली. हे कशासाठी? ती विचारू लागली. विजय हसत म्हणाला, हे माझ्याकडून नाही, आपल्या घराच्या भविष्याकडून आहे. दिव्याच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी तिला जाणवले की नात्यांचे खरे सौंदर्य रक्ताच्या नात्यात नसते, तर विश्वासात आणि त्यागात असते. दिवस पुढे सरकत गेले. आदित्य अधूनमधून दुकानात येत राहिला. त्याच्या आणि दिव्याच्या गप्पा वाढल्या. दोघांनाही एकमेकांविषयी आपुलकी वाटू लागली, पण दोघांनीही घाई केली नाही. आदित्यने आधी माझ्याशी बोलणे योग्य समजले. तो एक संध्याकाळी म्हणाला, काकू, मला दिव्या आवडते, पण तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला माहीत नाही. तिची आणि तुमची परवानगी असेल तरच मी पुढे बोलेन. त्यांचे शब्द ऐकून मी काही क्षण शांत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या मुलीचा आदर करत तिचा हात मागत होता. मी दिव्याला विचारले. ती लाजली, पण शांतपणे म्हणाली, आई, तो माझा आदर करतो, माझ्या स्वप्नांचाही आदर करतो, म्हणून मला तो आवडतो. लग्नाची तयारी सुरू झाली, पण लग्नाच्या आठवडाभर आधी एक अनपेक्षित ट्विस्ट समोर आला. आदित्यच्या वडिलांनी जुन्या कागदपत्रांतून एक फाईल काढली. त्यात माझ्या दुसऱ्या पतीने अनेक वर्षापूर्वी आदित्यच्या वडिलांना मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी दिलेल्या आर्थिक मदतीची नोंद होती. त्या कर्जाची परतफेड त्यांनी कधीच करू शकली नव्हती. ते माझ्यासमोर आले आणि म्हणाले, आम्ही पैसे परत देऊ शकलो नाही, पण तुमच्या पतीचे उपकार आयुष्यभर विसरलो नाही. आज तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणार आहे, ही आमच्यासाठी त्या उपकाराची खरी परतफेड आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला जाणवले की माणूस केलेले चांगले कर्म कधीच वाया जात नाही. त्याचे फळ कधीतरी कुठल्या ना कुठल्या रूपात परत येते. लग्नाच्या दिवशी विजयने स्वतः बहिणीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, तू नेहमीच हसत राहा, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. दिव्या हसत म्हणाली, भाऊ, तू नेहमी माझ्या पाठीशी उभा होतास, आजही तसाच राहा. त्या क्षणी मला समजले की खरी प्रेमकथा फक्त दोन व्यक्तींमध्ये नसते, ती विश्वास, त्याग, कुटुंब आणि एकमेकांसाठी केलेल्या निस्वार्थ प्रेमातही असते. लग्नानंतर दिव्या तिच्या नव्या घरी आनंदाने संसार करू लागली. आदित्यने लग्नापूर्वी दिलेले वचन पाळले आणि त्याने कधीही दिव्याला तिच्या आईपासून दूर केले नाही. उलट तो प्रत्येक आठवड्याला म्हणायचा, चल आईला भेटून येऊया, मला जावाई नसून मुलगाच मिळाला आहे असे मला वाटू लागले. विजयही आता एका मोठ्या मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला लागला होता. त्याचा पगार वाढला होता आणि त्याने घरातील राशनचे दुकानही आधुनिक पद्धतीने सुरू केले. दुकानात नवीन सामान आले, ग्राहक वाढले आणि हळूहळू आमची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. एके दिवशी विजय घरी आला आणि म्हणाला, आई, मला तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याने माझ्या हातात एका बँकेचे कागद दिले. मी ते उघडले. पाहिले तर माझ्या नावाने बचत खाते आणि त्यात चांगली रक्कम जमा केलेली होती.
मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. तो हसत म्हणाला, आई, आयुष्यभर तू आमच्यासाठी जगलीस. आता तुला पैशाची चिंता करायची नाही. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण नियती अजून एक वळण घेणार होती. काही दिवसांनी आमच्या घरासमोर एक महागडी कार येऊन थांबली. त्यात एक वयोवृद्ध गृहस्थ उतरले. त्यांनी माझे नाव विचारले आणि म्हणाले, तुम्हीच सविता आहात ना? मी होकार दिला. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते माझ्या पहिल्या पतीच्या जुन्या मित्राचे भाऊ होते. त्यांनी मला काही जुनी कागदपत्रे दिली आणि म्हणाले, हे तुमच्या पतीने अनेक वर्षापूर्वी घेतलेले विमा आणि बचतीचे कागद आहेत. अपघातानंतर त्यांचा शोधच लागला नव्हता. आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ही रक्कम तुमच्या नावावर आली आहे. मला विश्वासच बसत नव्हता. अनेक वर्षापूर्वी हरवलेली ती रक्कम आता आमच्या हातात येणार होती. काही दिवसांनी ती रक्कम खात्यात जमा झाली. विजय आणि दिव्या दोघेही म्हणाले, आई, हे पैसे आपण फक्त स्वतःसाठी वापरणार नाही. बाबांच्या नावाने काहीतरी चांगले करूया. आम्ही गावातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत निधी सुरू केला. दरवर्षी काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू लागलो. उद्घाटनाच्या दिवशी गावातील अनेक लोक आले. कार्यक्रम संपत असताना एक वृद्ध महिला माझ्याजवळ आली. ती रडत म्हणाली, बाई, अनेक वर्षापूर्वी तुमच्या दुसऱ्या पतीने माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मदत केली होती. आज तुमच्या कुटुंबामुळे माझ्या नातवाचं शिक्षण सुरू राहणार आहे. त्या क्षणी मला जाणवलं की माणसाने केलेली चांगली कर्म कधीच संपत नाहीत. ती पिढ्यानपिढ्या फळ देत राहतात. घरी परतल्यावर आम्ही तिघेही देवासमोर बसलो. विजय म्हणाला, आई, आज बाबा कुठेतरी आपल्याकडे पाहून आनंदी असतील. दिव्या हसत म्हणाली, आपलं घर आता फक्त विटांचं नाही तर विश्वास, प्रेम आणि त्यागाने बांधलेलं आहे. मी दोघांकडे पाहत राहिले. आयुष्याने मला अनेक दुःख दिली होती, पण शेवटी त्याने आयुष्याने माझ्या डोळ्यात समाधानाचे अश्रूही आणले होते. त्या रात्री मला अनेक वर्षांनी झोप लागली, कारण आता मला खात्री होती की माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे आणि आमच्या घरात संशयाची जागा कायमची विश्वासाने घेतली होती. काळ पुढे सरकत गेला. दिव्या तिच्या संसारात आनंदी होती आणि आदित्य तिची प्रत्येक पावलावर साथ देत होता. विजयनेही नोकरीसोबत स्वतःचा छोटासा मोबाईल रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे दुकान चांगले चालू लागले. गावात त्यांची प्रामाणिक आणि मदतीला धावून जाणारा तरुण अशी ओळख निर्माण झाली. माझे वय वाढत होते, पण माझ्या मनावरचा भार मात्र दिवसेंदिवस कमी होत होता. एक दिवस संध्याकाळी आम्ही एकत्र बसून चहा पित होतो. तेव्हा विजय शांतपणे म्हणाला, आई, मला तुझी परवानगी हवी आहे. मी हसत विचारले, कशासाठी रे? तो थोडा लाजत म्हणाला, ज्या मुलीसोबत मी समाजसेवेच्या कामात जातो तिचं नाव स्नेहा आहे. ती खूप चांगली आहे. तिच्याशी लग्न करायचं आहे, पण तुझ्या आशीर्वादाशिवाय नाही. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्यात स्वार्थ नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. काही दिवसांनी आम्ही स्नेहाला भेटलो. ती साधी, समजूतदार आणि मोठ्यांचा आदर करणारी मुलगी होती. मला ती पहिल्याच भेटीत आवडली. काही महिन्यात विजय आणि स्नेहाचं लग्न साध्या पद्धतीने पार पडलं. लग्नाच्या दिवशी दिव्या आपल्या भावावरच्या कपाळावर टिळा लावत म्हणाली, आज मला माझ्या सख्या भावाचं लग्न असल्याचा आनंद होत आहे. विजय हसत म्हणाला, नातं रक्ताचं असो वा मनाचं, प्रेम खरं असेल तर ते आयुष्यभर टिकतं. त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर गेलेली अनेक वर्षे उभी राहिली. एकेकाळी ज्या संशयाने माझं मन पोखरलं होतं, त्याच मुलांनी आज विश्वासाचं सर्वात मोठं उदाहरण जगासमोर उभं केलं होतं. काही दिवसांनी गावात महिला बचत गटाच्या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात आलं. मी मंचावर उभी राहून फक्त एकच गोष्ट सांगितली, गरिबी माणसाला हरवत नाही, पण अविश्वास हरवतो. आपल्या मुलावर संस्कार करा, त्यांच्याशी बोला, त्यांच्यावर विश्वास ठेवा. शंका आल्यास आरोप करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या. माझं बोलणं ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रमानंतर विजय, दिव्या, आदित्य आणि स्नेहा माझ्या शेजारी उभे होते. आम्ही एकत्र फोटो काढला. तो फोटो मी घराच्या भिंतीवर लावला. रोज सकाळी देवाला नमस्कार करताना त्या फोटोसमोरही हात जोडून लागले, कारण त्या चित्रात माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास होता. दुःख, संघर्ष, गैरसमज, विश्वास, त्याग आणि शेवटी आनंद. त्या रात्री मी घराच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत म्हणाले, मनात माझ्या दोन्ही दिवंगत पतींची आठवण आली. मी हळूच म्हणाले, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आपल्या मुलांना आशीर्वाद द्या. त्यांनी माझं आयुष्य पुन्हा जगण्यासारखं केलं. हलकीशी थंड हवा वाहत होती. घरातून मुलांच्या हसण्याचा आवाज येत होता. त्या हसण्यात मला आयुष्यभर शोधत असलेले समाधान मिळालं. संघर्षाने भरलेला माझा प्रवास शेवटी प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या उभेत संपन्न झाला. प्रत्येक संकटाने मला काहीतरी शिकवलं. प्रत्येक अश्रूने मला अधिक मजबूत केलं आणि शेवटी मला समजलं की खरी संपत्ती पैसा नसतो, तर एकमेकांवरचा विश्वास, निस्वार्थ प्रेम आणि कुटुंबाची साथ असते.
याच विश्वासासह आमच्या आयुष्याचा एक नवीन आणि आनंदी अध्याय सुरू झाला आणि मागे वळून पाहण्याची गरज कधीच उरली नाही. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.